हाय फ्रेंड्स, प्रणितास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुंगीची आमटी करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पुंगीची आमटी करता मी ते कांदे भाजून घेतलेले आहे, खोबरं, अद्रक, लसूण, फुटाणे, हवरी, मिरच्या असं सगळं साहित्य घेतलेलं आहे। चला मग आपण मसाला तयार करून घेऊ। सगळ्यात पहिले आपण तेल टाकून कांदा भाजून घेऊ। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजला की लगेच त्याच्यामध्ये मिरची आणि अद्रकचा तुकडा घालून घ्यायचा आहे। ते भाजलं की लगेच बाजूला करून त्याच्यावर थोडी हवरी घालून घ्यायची। हवरी चांगली लाल भाजून घ्यायची। सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि मग खोबरं घालायचं। खोबरंही आपल्याला चांगलं लाल होऊन द्यायचं आहे। खोबरं आपलं लाल झालेलं आहे। आता हे काढून घेऊ। त्यावर लगेच फुटाणे भाजून घेऊ। फुटाण्यालाही तेल टाकून भाजून घ्यायचं आहे चांगलं। फुटाणे काढून घ्यायचे। अशा प्रकारे आपला मसाला भाजून तयार झालेला आहे। आता आपण कांदा मिक्सरमध्ये काढून घेऊ। कांदा आपल्याला बिना पाण्याचा पहिले काढून घ्यायचा आहे थोडासा। हे बघा, अशा प्रकारे मी थोडासा जाडसर असा कांदा बिना पाणी न घालता काढून घेतलेला आहे। आता याच्यातला 1 चमचा मिश्रण आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे। मिश्रण बाजूला काढून झालं की त्यामध्ये आपल्याला पाणी घालून चांगला मसाला बारीक दळून घ्यायचा आहे। आता लगेच खोबरंही आपल्याला थोडंसं पाणी घालून थोडंसं वाटून घ्यायचं आहे। त्याच्यातलाही थोडासा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे। मसाला काढून झाला की खोबरंही आपल्याला चांगलं बारीक दळून घ्यायचं आहे। त्यानंतर फुटाणे घालून घ्यायचे आणि फुटाणेही चांगले बारीक दळून घ्यायचे। आपला मसाला वाटून तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपला मसाला दळून झालेला आहे। आता पुंगीची तयारी करून घेऊ। त्याकरता मी बेसन पिठामध्ये लाल तिखट, हळद, मीठ घेतलेलं आहे। आता आपण हे बेसन पीठ मळून घेऊ। बेसन पिठामध्ये हळूहळू पाणी घालायचं आहे आणि याचा असा गोळा करून घ्यायचा आहे। बेसन पीठ थोडंसं चिकट असतं, त्याच्यामुळे थोडंसं त्रास होतो मळायला। पण अशा प्रकारे मग तेल टाकून त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। आणि पीठ आपल्याला रेस्ट करण्याकरता ठेवायचं आहे। तोपर्यंत आपल्याला आमटीला फोडणी देऊन घ्यायची आहे। आमटीला फोडणी देण्याकरता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। लगेच त्याच्यामध्ये मी काही मसाले घेतलेले, प्रवीण मसाला, लाल तिखट, काळा मसाला, हळद, धने पावडर, मीठ हे मसाले टाकून परतून घ्यायचे तेलामध्ये। हे सगळे मसाले परतले की त्यामध्ये आपल्याला वाटलेला कांदा घालून घ्यायचा आहे।
मी याच्यामध्ये वाटलेला कांदा घातलेला आहे. आता हे सगळे मसाले सगळे परतून घ्यायचे. इकडे मी भाजी करता गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. भाजीसाठी नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा. मसाला चांगला हलवत राहायचा आहे, म्हणजे तो मसाला खाली लागणार नाही. आता आपण याच्यामध्ये खोबरं घालून घेऊ. खोबरं चांगलं मिक्स होईस्तोवर हलवून घ्यायचं आहे. मसाला चांगला हलवत राहायचा आहे, म्हणजे खाली लागणार नाही तो. मसाल्याला चांगलं तेल सुटूस्तोवर परतून घ्यायचं आहे. आपला मसाला झालेला आहे, परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ. गरम पाणी घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता आपल्याला हे फुटाण्याचं वाटण घालायचं आहे. हे फुटाण्याचं वाटण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आता आमटीला चांगली उकळी येऊन द्यायची. आमटीला उकळी येते तोपर्यंत आपण पोंगी तयार करून घेऊ. पोंगी करण्यासाठी मी बेसन पिठाची पोळी चांगली पातळ लाटून घेते. पोळी एकदम पातळ लाटायची आपल्याला. पोळी लाटून झाली की आपण जो मसाला काढून ठेवला होता, कांदा खोबरं याची पेस्ट आपल्याला सगळ्या पोळीला अशी लावून घ्यायची. सगळीकडून छान अशी लावून घ्यायची दाटसर. सगळा मसाला लावून झाला की त्यावर आपल्याला हावरी आणि खसखस घालून घ्यायची. सगळे मसाले घातले की आता आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे. सरळ सरळ काप करायचे आपल्याला. त्याचे रोल करून घ्यायचं. मग एकदम अल्लद हाताने रोल करायचा आहे, म्हणजे आपले रोल तुटणार नाही. असे आपल्याला रोल करून घ्यायचे. एकदम अल्लद करायचे आपले रोल. तुम्ही बघू शकता रोल तयार झालेले आहे. किती छान दिसत आहेत रोल मसाल्यामध्ये. आता हे रोल आपण आमटीमध्ये घालून घेऊ. हे सगळे रोल आपल्याला उकळत्या आमटीमध्ये घालून घ्यायचे.
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी रोल केलेले आहे। याच्यामध्ये मसाले किती छान दिसतोय, आपल्या भाकरवडीसारखं दिसतंय। आता ही सगळे रोल याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला। आमटीला उकळी येऊन द्यायची चांगली। 10 मिनिटं आपल्याला आमटी उकळून द्यायची आहे। आपली भाजी पुंगीची आमटी तयार आहे। रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। रेसिपी केला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका।